महाराष्ट्राचे लाडके माजी उपमुख्यमंत्री संघर्ष योद्धा कैलासवासी अजितदादा पवार यांच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे। या दुःखद घटनेच्या पार्श्वभूमीवर सोलापूर येथील प्रबुद्ध भारत चौक, थोरला राजवाडा, मिलिंदनगर, बुधवार पेठ येथे पीबी ग्रुपच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे, माजी नगरसेवक गणेश पुजारी यांनी कैलासवासी अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात केली। त्यानंतर सर्व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सामुदायिक बुद्धवंदना घेण्यात आली व स्तब्ध उभे राहून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आनंददादा चंदनशिवे, पक्षाचे सचिव चंद्रकांत सोनवणे, सचिव इरफान शेख, नगरसेवक गणेश पुजारी, श्रीमंत जाधव, गौतम नागटिळक, ॲडव्होकेट विशाल मस्के, शेरा मोकाशी, किरण साळवे, पवनकुमार मंडेपोलू यांनी आपल्या भावना व्यक्त करत लाडक्या नेत्याला आदरांजली अर्पण केली। कार्यक्रमास भारत बापरे, सुखदेव इंगळे, गौतम महाराज चंदनशिवे, बाळासाहेब तांबे, कन्हैया लालबिगी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहर उपाध्यक्ष अजमल शेख, मोहन बनसोडे, बापू शिंदे, धम्मपाल मैंदर्गीकर, अमित माने, भीमा इंगळे, आदित्य चंदनशिवे, अक्षय मस्के, संदीप कापुरे, रवी काकडे, रंगा वाघमारे, प्रतीक चंदनशिवे, प्राध्यापक अविनाश शिंदे, रवी सकट, प्रथमेश सुरवसे, सुमित चंदनशिवे, गौतम शिंदे, सागर देडे, कैलास वाघमारे, सूरज जगताप, अक्षय कुचेकर, मनोज थोरात, यशवंत अडाकुल, सुबण्णा स्वाके, भीमा मस्के, जयराज सांगे तसेच पीबी ग्रुपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। या श्रद्धांजली सभेमुळे संपूर्ण परिसरात शोकमय वातावरण निर्माण झाले होते।